मित्रांनो, एक प्रश्न जो बहुतेक स्त्रियांच्या मनात कधी ना कधी नक्कीच येतो, तो मला आवडतो पण त्याला मी आवडते का? तो फक्त आकर्षित आहे की प्रेमात पडतोय? पुरुष खरंच प्रेमात कधी पडतो? कारण मित्रांनो, पुरुष प्रेम व्यक्त करत नाही, तो प्रेम दाखवतो. पण ते कधी प्रेमात पडतात, कशामुळे पडतात आणि कोणत्या क्षणी त्यांचं मन पूर्णपणे एका स्त्रीकडे झुकतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुरुषाच्या मनात चालणारं मानसशास्त्र. तो स्त्रीच्या प्रेमात कधी पडतो यामागचं खरं सत्य. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा मुद्दा जो 90% लोकांना माहीतच नसतो. मित्रांनो, एक मोठा गैरसमज आहे, पुरुषांना प्रेम होत नाही, ते फक्त आकर्षित होतात, ते भावना लपवतात. सत्य काय आहे माहिती आहे का? पुरुष जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा तो स्त्रीपेक्षा जास्त खोलात पडतो. पण फरक इतकाच असतो, स्त्री आधी भावना व्यक्त करते, पुरुष आधी भावना जगतो. पुरुषाच्या प्रेमात पडण्याची मानसशास्त्रीय प्रक्रिया. पुरुष प्रेमात कसा विचार करतो? मित्रांनो, पुरुषाचं मन 3 टप्प्यात काम करतं. पहिला टप्पा आकर्षण, दुसरा जोड आणि तिसरा टप्पा समर्पण. बहुतेक लोक पहिल्या टप्प्यालाच प्रेम समजतात, पण खरं प्रेम तिसऱ्या टप्प्यात होतं. टप्पा क्रमांक 1, आकर्षण. हे प्रेम नाही मित्रांनो. पुरुष सर्वप्रथम स्त्रीकडे आकर्षित होतो, तिच्या दिसण्यामुळे, तिच्या बोलण्यामुळे, तिच्या आत्मविश्वासामुळे. पण हे फक्त शारीरिक आणि मानसिक आकर्षण नसतं, इथे प्रेम नसतं, इथे खोल भावना नसतात आणि म्हणूनच तो खूप फ्लर्ट करतो, म्हणजे तो प्रेमात आहे हे विधान चुकीचं असतं. टप्पा क्रमांक 2, जोड. इथे सुरुवात होते. मित्रांनो, पुरुष स्त्रीच्या प्रेमात पडायला इथून सुरुवात होते. जेव्हा ती त्याला समजून घेते, त्याच्यावर विश्वास ठेवते, त्याच्या भावना स्वीकारते, तेव्हा पुरुषाचं मन म्हणतं ही वेगळी आहे. तेच पहिल्यांदा तो तिच्याबद्दल गंभीरपणे विचार करतो. टप्पा क्रमांक 3, समर्पण. इथे तो प्रेमात पडतो. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. पुरुष स्त्रीच्या प्रेमात तेव्हा पडतो जेव्हा त्याला तिच्याजवळ स्वतःसारखं वाटतं, त्याला तिच्यासमोर कमजोर होता येतं, त्याला तिच्यासोबत सुरक्षित वाटतं. आणि आता आपण हे सगळं खोलात समजून घेणार आहोत. मित्रांनो, पुरुष स्त्रीच्या प्रेमात कधी पडतो? 7 मानसशास्त्रीय सत्य. सत्य क्रमांक 1, जेव्हा त्याला तिच्यासमोर स्वतःसारखं राहता येतं. मित्रांनो, पुरुष आयुष्यात अनेक भूमिका निभावतो, मजबूत, जबाबदार, आत्मविश्वासू, पण त्यालाही कधी कधी कमजोर व्हायचं असतं. जेव्हा एखादी स्त्री त्याच्या कमजोरी स्वीकारते, त्याला जज करत नाही, त्याचं रडणं कमीपणा मानत नाही, तेव्हा पुरुष मनात म्हणतो हिच्याजवळ मी खरा मी आहे. इथेच तो प्रेमात पडायला सुरुवात करतो. सत्य क्रमांक 2, जेव्हा स्त्री त्याला आदर देते. मित्रांनो, पुरुषासाठी प्रेमापेक्षा आदर जास्त महत्त्वाचा असतो. जर एखादी स्त्री त्याच्या मताचा आदर करते, त्याला कमी लेखत नाही, सार्वजनिक ठिकाणी त्याचा मान ठेवते, तर त्याचं मन हळूहळू तिच्याशी जोडलं जातं. ज्या स्त्रीकडून आदर मिळतो तिच्यावर पुरुष नकळत प्रेम करू लागतो. सत्य क्रमांक 3, जेव्हा स्त्री त्याच्यावर विश्वास ठेवते. मित्रांनो, पुरुषाला विश्वास मिळणं फार कठीण असतं, पण जेव्हा स्त्री त्याच्यावर शंका घेत नाही, त्याला कंट्रोल करत नाही, त्याच्यावर विश्वास दाखवते, तेव्हा पुरुष म्हणतो ही माझ्यावर विश्वास ठेवते आणि विश्वास हीच प्रेमाची मुळे आहेत. सत्य क्रमांक 4, जेव्हा तो तिच्यासाठी महत्त्वाचा असल्याचं जाणवतो. पुरुष तेव्हा प्रेमात पडतो जेव्हा त्याला जाणवतं माझं अस्तित्व तिच्या आयुष्यात महत्त्वाचं आहे. जेव्हा ती त्याचं मत विचारते, त्याच्याशिवाय निर्णय घेत नाही, त्याला प्राधान्य देते, तेव्हा तो फक्त
आवडीत राहत नाही, तो प्रेमात पडतो. सत्य क्रमांक 5, जेव्हा स्त्री त्याच्यात शांतता निर्माण करते. मित्रांनो, पुरुषाचं आयुष्य जबाबदाऱ्यांनी भरलेलं, तणावाने भरलेलं, अपेक्षांनी भरलेलं असतं. जेव्हा एखादी स्त्री त्याला शांत वाटायला लावते, त्याचं मन स्थिर करते, ड्रामा न करता समजून घेते, तेव्हा पुरुष म्हणतो, हिच्या जवळ मला शांती मिळते. आणि जिथे शांती असते तिथे प्रेम असतं. सत्य क्रमांक 6, जेव्हा स्त्री त्याला बदलण्याचा प्रयत्न करत नाही. मित्रांनो, पुरुषाला बदलायचं कोणालाच आवडत नाही. जेव्हा स्त्री सतत दोष काढत नाही, तू असा का नाही म्हणत नाही, त्याची ओळख बदलत नाही, तेव्हा पुरुष सुरक्षित वाटतो. आणि सुरक्षितता म्हणजेच प्रेम. सत्य क्रमांक 7, जेव्हा त्याला तिची अनुपस्थिती जाणवते. मित्रांनो, हा शेवटचा आणि सर्वात खरा मुद्दा. पुरुष स्त्रीच्या प्रेमात तेव्हा पूर्णपणे पडतो जेव्हा ती बोलली नाही तर त्याला बेचैनी वाटते. तिच्याशिवाय दिवस अपूर्ण वाटतो. तिचं अस्तित्व सवय बनतं, कारण सवय ही प्रेमाची सर्वात खोल पातळी असते. मित्रांनो, पुरुष प्रेमात पडतो तेव्हा दबावामुळे नाही, भीतीमुळे नाही, जबरदस्तीमुळे नाही. तो प्रेमात पडतो समज मिळाल्यावर, आदर मिळाल्यावर, शांतता मिळाल्यावर आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तो स्वतः असू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडणारा वाटला, वास्तव उघड करणारा वाटला, नात्यांकडे बघण्याची दृष्टी बदलणारा वाटला, तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच मानसशास्त्रीय भावनिक विषयांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जिथे समज आहे तिथेच खरं प्रेम जन्म घेतं.